फडकला क्रांती बलिदानाची लिहू न गाता स्वातंत्र्य भारत विश्व गौरव झाला. सर्व भारतीय अभिमानाने म्हणती जय हिंद याला, जय हिंद याला. आज या ठिकाणी भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी उपस्थित असलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व प्रमुख पाहुणे, आमच्या शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकगण आणि माझ्या बंधू भगिनी, मी तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या भाषणाला सुरुवात करते. ओहो, आपल्या भारताचा स्वातंत्र्य लढा, तो इतिहास सुवर्ण अक्षराने लिहून ठेवणे योग्य आहे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ हा आपल्यासाठी अत्यंत कठीण होता. भारतात व्यापार करण्यासाठी आलेल्या इंग्रजांनी अनेक छोटे मोठे संस्थाने ताब्यात घेऊन पूर्ण भारतभर आपली सत्ता स्थापन केली. या इंग्रजांविरुद्ध 1857 साली तीव्र उठाव झाला, परंतु काही कारणास्तव त्याला यश आले नाही. यानंतर मंगल पांडे, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, सुभाषचंद्र बोस अशा अनेक क्रांतिकारकांनी हा लढा चालू ठेवला. त्यामध्ये त्यांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. महात्मा गांधीजी, पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या काही सहकार्यांनी चळवळी आंदोलन केले आणि मग क्रांतिकारकांच्या बलिदानाला आणि नेत्यांच्या प्रयत्नाला शेवटी यश आले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. पेरले बीज क्रांतिकारकांनी उपभोग होतो आज आपण कधी स्वातंत्र्याचे, उपभोग होतो आज आपण कधी स्वातंत्र्याचे. बोला भारत माता की वंदे मातरम. झाला देश स्वतंत्र झाला, सगळीकडे आनंद पसरला, जणू नवी दिवाळी साजरा झाली. अशा या ऐतिहासिक भूमीत आपला जन्म झाला हे आपले थोर भाग्यच आहे. माझा भारत देश विविधतेने नटलेला, सर्व जाती धर्मांना जगणारा, सर्वांना समान न्याय मिळेल अशी व्यवस्था आहे. माझा भारत देश कृषी प्रधान देश. भारतात गंगा, यमुना, गोदावरी सारख्या जलवाहिन्या आहेत. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, वो भारत देश है मेरा, वो भारत देश है मेरा. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशावर अनेक संकटे होती. देश गरीब झाला होता, त्यातूनच देशाने 2 युद्धाचे संकट सावरले. आपल्या शेजारी असलेल्या देशांनी अनेक वेळा आपल्यावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला, परंतु आपल्या सीमेवर लढत असलेल्या सैनिकांनी, जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. देश सुरक्षित ठेवला. शेवटचं एकच सांगेल, आपल्या भारताचे एक सार्वभौमता जपणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था 4थ्या क्रमांकावर पोहोचली आहे. याचाच धक्का भारताविरुद्ध देशांना बसला आहे. अशा या प्रगतशाली देशाला, त्याच्या गौरवशाली इतिहासाला आणि त्याच्या उज्ज्वल भविष्याला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.